सायमय सकल वरून सायमय सकल आजचा दिवस 7वा. आज आपण पूर्ण पोचलो शिर्डीमध्ये. म्हणजे 40 किलोमीटर बाकी आहे. जाऊया 40 किलोमीटर चालत शिर्डीला. पोरं आपल्या अजून उठतातच आहेत. खूप थंडी येते. 9 डिग्री सेल्सिअसचं हे टेम्परेचर आहे. अजून तरी 40 किलोमीटर बाकी आपल्याला जायला शिर्डीला. तो लवकर जाऊया आणि बघूया आज किती भारी भारी अनुभव भेटत आहेत. ओम साईराम. घेता बाबांचे दर्शन त्यांचे धरिता चरण. घेता बाबांचे दर्शन त्यांचे धरिता चरण. भक्त रिकामा कधीच जात नाही. हो भक्त रिकामा कधीच जात नाही. झोळी मंदी टाकतात सार काही. हो झोळी मंदी टाकतात सार काही. असा आता आपण गावातून जातो शिर्डीला. ऊन पण पूर्ण उजळला दाखवतो. ऊन पण तरी पण तोंडातून पूर्ण दूर दूर निघतं. वाफा निघतात पूर्ण. व्हिडिओमध्ये दिसेल ना दिसेल माहिती नाही. पण थंडी अजून पण खूप आहे. ऊन खूप आहे. थंडी पण खूप आहे. तोंडातून नुसतं वाफा निघतात बोलताना. हा सई ऊन पण खूप आहे. ऊन दाखवते बघा. हे बघा हा रोड. खूप थंडी आहे खूप. आज आपल्याला खूप साऱ्या पालख्या भेटतील. आपण खूप साऱ्या पालख्यांचे डीजे वगैरे असतात त्यांच्यामध्ये नाचू वगैरे. सर्वांचे जेवढा आपल्याला व्हिडिओ घ्यायला भेटतात तेवढा व्हिडिओ वगैरे घेऊ आणि आपला प्रवास कंप्लीट करू. फायनली आपण आज जातोय शिर्डीला. पोचतोय म्हणजे बाबांच्या शिर्डीमध्ये. तिकडे पण क्लिप घेऊ. तिकडे आपल्याला साईभोजनचे पण एक रथ भेटेल. साईभोजनचा रथ पण दाखवतो मी. चला भेटूया. ओम साईराम. सो हॅलो गाईस, आता आपण आलोय गावात. साईमाई मित्रांनो, आज आहे आपला दिवस 7वा. ते 6 दिवस जरा बिना चप्पल होतो ना म्हणून ब्लॉग नाही काढू शकलो. फोड आले बापच्या पायाला. फोड आली. फोड. आम्ही चाललो आता शिर्डीला. तुम्ही येता आम्ही थांबतो तुमच्यासाठी. चला भेटूया शिर्डीला. इथं एक टाकीचा स्पॉट आहे डुसांगवाडी करून. तिथं डुसांग तर तिथं वडापाव भेटतात आम्हाला. आता नाश्त्याला वडापाव आहे. वडेपाव ओके. तर आम्ही तिथं वडेपाव खातो. तुम्ही या तोपर्यंत आम्ही थांबतो तुमच्यासाठी. झोळी मंदी टाकतात सार काही. हो झोळी मंदी टाकतात सार काही. असा दिलदार आहे माझा साई. झोळी मध्ये टाकतात सार काही. असा दिलदार आहे माझा साई. साईराम साईशाम साईराम साईशाम. खरोखर जीवनी असा घडतो चमत्कार. गाठताच शिर्डींच्या साईचे दरबार. हो खरोखर जीवनी असा घडतो चमत्कार. गाठताच शिर्डींच्या साईचे दरबार. तेजो मूर्तीला पाहून आनंदित झालं मन. भक्त खरोखर धन्य होऊन जाई. हो भक्त खरोखर धन्य होऊन जाई. झोळी मंदी टाकतात सार काही. असा दिलदार आहे माझा साई. झोळी मंदी टाकतात सार काही.
असा दिलदार आहे माझा साई. साईराम साईशा साईराम साईशा. आल्यावरती जावे हे जरूर, दूर करावी जीवनाची ती हुरहुर. आपण आता वावीमध्ये साईराम आत्ता जस्ट नाश्ता वगैरे केला. आता चाललो आहे दुपारच्या स्पॉटसाठी आणि सगळे बरोबर खूप खुश आहेत कारण का आज आपण फायनली शिर्डीला पोचणार आणि आपले मागचे बरोबर दाखवतो किती एन्जॉय करत चाललेत ते बघा. ब्लॉगिंग चालू आहे. कसा होता आपला पा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करूनच सोडा. ओम साईराम. फुलावा आल्यावरती जावे हे जरूर, दूर करावी जीवनाची ती हुरहुर. करी दुःखाचे पतन असे साईंचे वचन, त्यांचा महिमा सारी दुनिया ही गाई. हो त्यांचा महिमा सारी दुनिया ही गाई. झोळी मंदी टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई. झोळी मंदी टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई. आत्ताच आपल्याला नाशिकची पालखी भेटली आहे. खूप भारी पालखी आहे, दाखवतो. त्यांचा रथ पण खूप भारी आहे, रथ बघण्यासारखा एकदम. दाखवतो रथ लगेच. रॉकी सॉरी रॉकी आपला फोटोशूट करतोय. साईराम साईशा साईराम साईशा. भक्तीचा तो आनंद निराळा, साई नाम घेता लाभे सुख हे जीवाला. ए साई साई भक्तीचा तो आनंद निराळा, साई नाम घेता लाभे सुख हे जीवाला. आत्ताच आपण आपल्या दुपारच्या स्पॉटवरती पोचलो आहे. दाखवतो स्पॉट पण कसा भारी आहे. इथे आपलं रथ आहे जे आपल्याला देतात स्पॉटची जागा. हे त्यांचं घर आहे. इथे आपली पालखी पण आहे. जाता साईंना शरण करता साईंचे स्मरण, कोणतेही संकट राहत नाही. हाय गाईस, इकडची फेमस बावडी आहे. तुम्ही पण या आंघोळीला. सगळं स्वच्छ पाणी, असे गोरे होणार तुम्ही. बघा बॉडी बघा माझी. फुलाची पाकळी मंडळाकडून आजीला आपण अर्पण करत आहे. आजीचा सत्कार करत आहे. साईनाथ महाराज की साईनाथ महाराज की. असे सर्व आमच्याकडे सेवा करून घ्या.
हो कोणतेही संकट राहत नाही, झोळी मंदी टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई, झोळी मंदी टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई. साईराम साईशा साईराम साईशा. घेता बाबांचे दर्शन त्यांचे धरिता चरण, घेता बाबांचे दर्शन त्यांचे धरिता चरण, भक्त रिकामा कधीच जात नाही, हो भक्त रिकामा कधीच जात नाही, झोळी मंदी टाकतात सार काही, हो झोळी मंदी टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई, झोळी मध्ये टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई. साईराम साईशा साईराम साईशा साईराम साईशा साईराम साईशा साईराम साईशा साईराम. आत्ताच आपण निघालो शिर्डीसाठी. इथून शिर्डी फक्त 14 किलोमीटर आहे. आता आपण रात्री 8पर्यंत पोहोचू बहुतेक शिर्डीला. एक चायचा हॉल्ट घेऊ, नंतर डायरेक्ट शिर्डीला. साईराम साईशा साईराम साईशा साईराम साई. सुख हे जीवाला. जाता साईंना शरण करता साईंचे स्मरण कोणतेही बस साईराम पब्लिक साईराम. आता आपण शिर्डीमध्ये पोहोचलोय. सो आता लवकरात लवकर जातो तिकडे आणि पहिले शिर्डी वगैरे फिरतो. बाबांचं दर्शन आपण उद्या घेतो आहे, कारण का आता आपण सकाळीच आंघोळ केली आहे आणि रात्री कसं खूप चाललं, घाम वगैरे आलं आहे, ते बरोबर नाही वाटत दर्शन घेणं. दर्शन देतील बाबा, नाही असं नाही, बाबा दर्शन देतील, पण आपल्याला पण कसं तरी वाटतं. पण आम्ही लोक मॉर्निंगला आंघोळ वगैरे करून उद्या जाऊ बाबांचं दर्शन घ्यायला. पाहूया शिर्डीमध्ये किती मजा करतोय आपण. ओम साईराम.
श्रीरामनगर. कोणतेही संकट राहत नाही हो, कोणतेही संकट राहत नाही. इथे आपले राहुलची वाईफ श्रद्धा आली आहे भेटायला. हे मा पाय नको पडू. हा हा सादर करत आहे शाहीर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज. फायनली शिर्डीला पोहोचलोय साईराम. शिर्डी समोरच दाखवतो तुम्हाला. एवढी खुशी होते ना साईबाबांचं मंदिर बघून. जस्ट वेळ दाखवतो तुम्हाला आता. सोन्याला बोलणार डायरेक्ट. दिले चेहऱ्यावरती खूप खुशी आहे कारण का वर्षाने परत आलो शिर्डीला बाबांच्या भेटीला, बाबांच्या दर्शनाला. तो जातो वेळेला लाडू घ्यायला. ओम साईराम. झोळी मंदी टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई. झोळी मंदी टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई. साईराम साईशाम साईराम साईशाम. घेता बाबांचे दर्शन त्यांचे धरिता चरण, घेता बाबांचे दर्शन त्यांचे धरिता चरण. भक्त रिकामा कधीच जात नाही हो, भक्त रिकामा कधीच जात नाही. झोळी मंदी टाकतात सार काही हो, झोळी मंदी टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई. मागे जे मंदिर आहे ते सर्वांचं मंदिर आहे. आणि मस्त ते शूट वगैरे करतोय. मध्ये टाकतात सार काही, असा दिलदार आहे माझा साई. साईराम साईशाम साईराम साईशाम. शिर्डीमधल्या बाबांचा सर्वात फेवरेट स्पॉट.